वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु नवीला गणपते माऊली शारदा नवीला गणपते माऊली शारदा नवीला गणपते माऊली शारदा नवीला गणपते माऊली शारदा गुरुराया दंडवता गुरुराया दंडवत गुरुराया दंडवत गुरुराया गुरुराया चरणी मस्तक दिले गुरुराया चरणी मस्तक दिले आपुला सुतेला जावे माते आपुला सुतेला जावे माते आपुला सुतेला जावे माते आपुला सुतेला ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेला पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिरी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जीवाला कारणासहित दुःखाचा नाश व्हावा आणि परमसुखाची प्राप्ती होण्याचा मार्ग जगद्गुरु तुकोबाराय सोप्या भाषेत सांगतात. आज आपला पारायणाचा प्रथम दिवस मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सोहळा आहे. देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून धनंजय तुका म्हणे गादी वैकुंठ सोहळा. त्यांनी आयुष्यभर परमार्थ केला. त्यांचा सोहळा होत असतो. अभंगामध्ये सकाळपासून पूजन झालं, आपलं दिवसभर भजन चालू आहे, हरिपाठ झाला आणि आता परत थोड्या वेळेस यावा. पण हे असं आहे, हा रस असा आहे, हा रस जितका घ्यावा तेवढा आनंद वाढत असतो. सुख घडोघडी कंठी प्रेम दाटे नयनी. इथं उलट बाकी जास्त जरी केलं तर शीन येतो. इथं भाग गेला शीन गेला अवघा झाला से दिव्य औषधी महाराज. राम नाम की औषधी खरी नियसे खाय अंग रोग व्यापे नहीं भव रोग मिट जाय. जगद्गुरु तुकोबाराय समाजाकडे बघतात. प्रत्येक जण जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे, नाही का. जो पावा तो दुःखात दिसतोय. आणि जगद्गुरु तुकोबारायची स्थिती तर काही वेगळीच आहे ना. वेगळाच आनंद. असो पैसा आठवची नाही देहेची विधी ही असो ऐसा. म्हणजे विधी अवस्थेत गेलेले जगद्गुरु तुकोबाराय. याचं कारण काय? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारल्याशिवाय जोपर्यंत चिंता वारत नाही ना तोपर्यंत खरं सुख जीवाला प्राप्त होत नाही महाराज. प्रयत्न प्रत्येकाचे चालू आहे दुःख घालवण्याची, पण ती गेलं का दुसरं येते ना. दुःखाचं कारण गेलं पाहिजे, दुःखाचं कारण कळालं पाहिजे. दुःखाचं कारण हे स्वस्वरूपाचं अज्ञान.
जीवाच्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे जीवाला दुःख आहे आणि संत आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. उजळले भाग्यात अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिया. असे संत भेटणं किती अवघड आहे. जगद्गुरु तुकोबारायासारखे संत भेट. बहु म्हणले ना, बहु अवघड आहे संत भेटी परी जगदेठी. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. निळोपरायला धन्य ही आनंदाची सापडली संत सज्जन भेटले. त्याने फेडियेला बुद्धीचा ओ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. धन्य ही आनंद ती वेळ धन्य. जीवनात संत भेटणं ही खरं धन्य आहे. बाकीच्या गोष्टी सामान्य आहे, पण खरं धन्य कोण आहे? खरी धन्यता कोणला आहे? धन्य जगी तोच एक राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जगद्गुरु तुकोबाराय उपाय सांगतात. आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जातो, डॉक्टर आपल्याला काहीतरी औषध देतात आणि पथ्य सांगतात. आता सध्या फार मोठं व्हायरल चालू होतं. प्रत्येकाच्या घरात बिगर लाऊडस्पीकरचा खोकला चालू होता. डॉक्टर सांगतो ना त्याला काहीतरी पथ्य, तेलकट खाऊ नका, तळलेलं गार, हे जे पथ्य तसे परमार्थामध्ये काही पथ्य पाळले तरच आपल्याला काहीतरी प्रचिती येईल. तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये बदल होत नाही महाराज. बाकीचे साधनं प्रत्येकाला माहिती आहे, ताडगे तोडगे काय गंडे तोडे प्रत्येक जण करतोय, पण खरी शांती भेटत नाही महाराज. खरं समाधान भेटत नाही, ती भगवंताजवळ. प्रत्येकाच्या मागे पीडा लागलेली आहे, प्रत्येकाचा प्रयत्न सुखा करताय, तर सुख भेटतंय का? सर्व सुखाची आशा जन्मलेला, सर्व सुखाची आशा जन्मलेला, शरणक मुक्ती नाही केला, शरणक मुक्ती नाही केला, तथा पिशाचिन पावला, तथा पिशाचिन पावला, वेष्टीला जुबाला, माझे सोडित नदी कोणी, माझे सोडित नदी कोणी, माया वेष्टीला जुबाला, माझे सोडित नदी कोणी, माझे सोडित नदी कोणी, माझे सोहित नेनती. याला हित कळलं तोच हित सांगल ना, हित कळलं तर पाहिजे ना. हित सांगितलं माता मदर सेना नाही का, हित सांगितलं वृषभदेवाने महाराज. 100 मुले वृषभदेवाला रोज असे संध्याकाळी समोर बसवायचे, त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायचा, आत्मज्ञानाचा उपदेश करायचा. मदरसा माता
पोटात असतानाच हा देह नशिवंत हा देह नशिवंत विवेक सांगते आपल्या मुलाला, वैराग्य सांगते झड झडोली व्हायला आली. काय याच्यामध्ये म्हटलंय नाही का, ये भक्तीच्या वाट्याला जे आता एक गाथा वाचल्यावर वैराग्य होत असतं. काय त्याच्यामध्ये महाराज, हा अरे आग लावा म्हणले, याला आग लावा. काय भाषण, काय वैराग्य आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं का पारायण करायचं आपण? चिटकलोय महाराज त्याला. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे धगधगीत अग्नी वैराग्य. हे विवेकासहित वैराग्याची बळे. ही मोकार वैराग्य नाही, तामसी वैराग्य नाही, राजेशी वैराग्य नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाटण्याचं कारण काय? आपल्याला वैराग्य व्हावं, जे माता मदलसेनं सांगितलं. आणि जाणू तापाविन भाव कैसा अनुभवी पाहिजे, विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगणीची नाही. म्हणून संत समागम सगळ्यात महत्वाचा आहे. संत समागम एखादी द्वारी भावी त्याची द्वारी. संत आपल्याला उपदेश करतात. आता आपण सगळे कोरोनातून वाचलेली मंडळी आहोत, बरोबर आहे की? बरेच गेले ना आपल्या बरोबरचे. बहुत जन गेले नाही आले बाबती. काय निरोप सांगायला कोणी आलं नाही. मग किती लोक त्या काड्यानं वाचले महाराज, काड्यानं वाचले. सामान्य काढा जर आपल्याला जीवदान देऊ शकतो, हा सामान्य काढा नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याकडे बघतात. प्रत्येक जण दुःखामध्ये असा भरपाळलेला आहे. जन्म मरणाचं दुःख तर पुढे आहे, पण आजच आपल्याला पेटलेले आग लागलेली महाराज. संसार दुःख मूळ चोहीकडे हिंगळ. म्हणजे काय हिंगळ? हिंगळ. पण आपल्याला काही वाटत नाही त्याच्यावाला, नाही का? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सोपा उपदेश करतात. प्रथम चरणातून ब्रह्मरस घेई काढा, 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 ब्रह्मरस घेई काढा. उपाय सांगितला, दिव्य संजीवनी सांगितली. ब्रह्माचा रस करायचा, त्याचा काढा घ्यायचा. ब्रह्म रस घे काढा, त्याने पिळावा.
म्हणजे महाराज तुम्ही स्वतः घेता का नुसते आम्हाला सांगा. घ्या रे हो नका रान भरे, घ्या रे हो नका रान भरे, घ्या रे हो नका रान भरे, घ्या रे हो नका. हे सुहान आम्ही सेवन करतोय त्याचं. सेवितो हा रस, हाच रस बरं का तो. सेवितो हा रस. कोणता हा रस? ब्रह्मरस. कारण त्याचे भरपूर प्रमाण आहे. लवणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेव, ब्रह्मरस आवडणे. म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का. संतांनी आपल्यापर्यंत वाटलाय तो, आपल्याला प्रत्यक्ष दिलाय तो. घ्या रे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान हा. म्हणून सामान्य जीवाला संत सोपं साधन सांगतात. अवघड कोणी करीत नसतं सांगितलं तरी. अवघड कोणी न करती महाराज म्हणतात. सोपं आहे, परंतु त्याचं सेवन केलं पाहिजे. आपण गोळ्या आपण वेळेवर गेलो ना. एखादा व्यक्ती जर कार्यक्रमाला जातो म्हणतो माझ्या गोळ्या घरी राहिला तर कार्यक्रम सोडून घरी जातो ना तो. गोळ्या घरी राहिला म्हणतो, गोळ्याशिवाय मला जमतच नाही म्हणतो. याच्याशिवाय जर जमत नाही, महाराज म्हणते आम्हाला याच्याशिवाय जमत नाही ना. त्याचा परिणाम काय? जगा काळ काय आम्ही जन्म आलो त्याची आजी तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती. कृताकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ काही करू न शके तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती. म्हणून महाराज म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐकाला घडतो सुनी, ऐकाला घडतो सुनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव म्हणजेच ब्रह्म. हा रसच हेच वाटतात नाही का. लोक म्हणले देव न लगे, देव न लगे. सांठवणीचे रुंधले जागे. अंतःकरणात ठेवायला जागा तर पाहिजे ना. विषयामध्ये रमलेला आहे जो, विषयाच्या धुळीत सापडलेला आहे नाही का. विषय त्याला फार आवडतात. विषय त्याला इतके आवडतात हे पाहिले ते विषय काही चांगले नाहीये. विषय विषयाचा गोड परमार्थ हा. कारण याला हे डसलेलं आहे ना. हे डसल्यामुळे ते काही उतरत नाही. भेदरपान लागलं ना काही भेदरपान. भेदरपान लागल्यावर आहे ना तो येड्यावानी करीत असतो. सर्प डसला म्हणतात ना महाराज. लोभ सर्पांखाला करू काय, लोभ सर्पांखाला करू काय. स्वार्थ संपत्तीने जड झाले माय, स्वार्थ संपत्तीने जड झाले माय. आशा लहरीने तापला माझा देह, आशा लहरीने तापला माझा देह. महाराजा लोभ सर्पांखाला करू काय, लोभ सर्पांखाला करू काय. महाराजांनी गुरु महाराज लोभ सर्पांखाला करू काय, लोभ सर्पांखाला करू काय. जीव याच्यामध्ये असा पूर्ण घेऊन गेलेला महाराज. त्याला योग्य असं मार्गदर्शन कोणी करत नाही.
ब्रह्म म्हणजे त्याला असं फार अवघड वाटतं नाही का. रामायणातला प्रसंग आहे. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली, जगाचा मालक रडतोय. भगवान परमात्म्याच्या डोळ्याला अश्रुधारा चालू आहे. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, आता करायचं काय म्हणले, मग काय करायचं. मग सुशेर वैद्य आणला, तो बी येईना, कारण रावणाचा दबाव होता त्याच्यावर. तिथं लय त्यांच्यावर संवाद भारी आहे. ते म्हणले डॉक्टरला काय कोणती जातपात नसती, म्हणले एवढे काय करतो. डॉक्टरला काय शत्रू मित्र नसतो म्हणले, तो जगाच्या कल्याणाकरता असतो म्हणले. हनुमंतराय उचलून आणलं ते दवाखाना गोडीत नसले. तात्पर्य सुशेन वैद्याला सांगितलं तुम्हाला अशी औषधी, अशी संजीवनी आणावं लागल रोणागिरी, अशा ठिकाणून का सूर्य उगवायच्या अगोदर आणली पाहिजे तर लक्ष्मण वाचणार. शक्ती लागलेली होती ना, शक्ती लागलेली होती. आणि मग एवढं रात्रीतून जाऊन कोण येणार. आता काय शरण हनुमंता तुम आलो आणि मग हनुमंतराय म्हणले तुमची कृपा असली तुम्ही घेऊन ये. तरी हनुमंतराय गेले, संजीवनी घेऊन आले. ते बी अशा वनस्पती होत्या का हात लावला का ते अदृश्य व्हायचं. कशा आणायच्या अशा दिव्य, त्याला संरक्षण होतं तेवढं. त्या दिव्य औषधी अशा भारी भारी चमकायच्या, पण स्पर्श झाला कलेज गुप्त व्हायचा. हनुमंतरायने परतच विचारला द्रोणगिरी कपी हाती हनुमंतराय द्रोणागिरी घेऊन आले. पण इकडं नंदीग्राम मध्ये भरत होता ना, त्यांची भेट झाली. भरत कशा चालू होती, भरताचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय घेऊन चालले. भरताना बघितलं काय असं कोणी राक्षस आलं का काय काय म्हणून बाण मारला महाराज. आणि मग हनुमंतराय पडले खाली. पडल्यानंतर बेशुद्ध पडलेले हनुमंतराय पर्वत खाली. पण भजन चालू होतं हनुमंतरायचं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. म्हणजे पडलेले बेशुद्ध पण तरी नसातून काय भजन असणार, सारखं भजन चालू आहे. तुका म्हणे देह भरीला सारखं. अरे म्हणले हा तर श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, आपल्या प्रभूचं नामस्मरण करतो. गेले पाहिलं
पाहिल्यानंतर मग सावध केलं आणि शिकलं, उठले लगेच. आणि मग काय दोन्ही महात्म्याचे संत आहे, अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. आणि मग सांग म्हणले आता रामायण. काय काय घडलं रामायण, कसं कसं घडलं नाही का. सांगितलं आता रामायण सांगायला सवडच नाही म्हणले, वाजली किती नाही का. पण थोड्या वेळातलं काय सत्संगाची ताकद असते महाराज. ऐसा लाभ नाही का. विठ्ठलबाई हकारोनी सांगी तुका, नाम घेता राहू नका. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू. काय नामस्मरण करावं, इतकं नामस्मरण करावं का फार बेशुद्ध पडूस तर नामस्मरण करावा. विठ्ठल सांग रामायण. आता रामायण सांगायला काय, तिकडं जर सूर्यनारायण उगला शक्तीला गेली मग लक्ष्मण टिकत नाही ना म्हणले. लक्ष्मण गेला कसं म्हणलं रामायण म्हणले. काय ताकद आहे म्हणले सूर्याची उगायची. काय काय शक्ती काय हे असतं. माझ्या म्हणजे असा बाण आहे म्हणले, त्याची ताकद नाही म्हणले उगायची. आपलं रामायण नसतं उगत नसतं म्हणले. नाही ना उगला महाराज, का सांगावं लागलं रामायण. आणि सगळं रामायण आवडल्यावर म्हणले माझ्याकडे असा बाण आहे म्हणले, तुला एका बाणात घालून का तिथं नेऊन परवतं सगळं. ते म्हटले नाही, माझ्याकडे रामबाण आहे म्हणले. गेले हनुमंतराय सुजनवैद्यानं सगळं ते एका याच्यामध्ये हे केलं, त्याच्यावाला काढा केला, बनवलं सगळी ती वनस्पती आणि लक्ष्मणाला त्याचा प्रयोग केला. पण लक्ष्मण उठला नाही. लक्ष्मण उठला नाही. तुम्ही रामायण पहा, त्यावेळेस लक्ष्मण उठलेला नाही. सगळं हे केलं तरी मग आता काय करायचं. आता सुजनवैद्याचं डॉक्टर आहे तो, असं कसं होईल म्हणले. मग हनुमंतरायच्या लक्षात आलं अजून पथ्य राहिलं म्हणजे ते खरं पथ्य होतं ते राहिलं ना. आणि म्हणले अरे जगाचा मालक इथं म्हणले औषध गुण कशाचा आहे तुला माहिती नाही म्हणले. जगाचा मालक आहे, त्याचं चरण तीर्थ आणा, त्याच्या टाका म्हणले आणि मग लावा म्हणले. कसा उडत नाही लक्ष्मण. आणि मग हनुमंतराय गेले, प्रभू चरण धुतले, त्याचं तीर्थ घेतलं, त्या देवी औषधीमध्ये टाकलं आणि परत लक्ष्मण लगेच उठून बसला. म्हणले ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेर. पण पथ्यच करावं लागलं दुसऱ्याचा पथ्य नाम विठोबाचे. पथ्य नाम विठोबाचे. भगवंताचं नाम चिंतन काय नोही केले का चिंतिका विठ्ठले. सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा खंडे.
भगवंताचं नामस्मरण नाम धरा कंठी विठोबाचे तराळ दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा हरी हास तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीता भावे गाता गीता प्रेमाना मिठा अनेक वाचे न सेवी म्हणले या वाच्याला दुसरं काही करू नको म्हणले तो आता आपण तास 2 तास परमार्थ करतो आणि 22 तास काय करतो लेखून काही ना आपल्याला त्यांनी सांगितलं ना पथ्य ते अनेक वाचे तुका म्हणे वाचा वाहिरी अनंता अरे वाणी पुन्हा म्हणे तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचनी समची आ विठ्ठल यांनी जीवीला सांगितलंच होतं घेई घेई माझे वाचे माझे वाचे माझे वाचे माझे वाचे गोड नाम विठोबाचे 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 सगळ्या इंद्रियांना तुम्ही ऐका रे का माझ्या विठोबाचे गुण या रे सुख माझ्या पहा विठोबाचे मुख मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी तात्पर्य अनेक वाचे नसेवी हे पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी विठ्ठल तुम्ही औषधही सांगितलं ब्रह्मरस घ्या ब्रह्मरस घेऊ त्याचा काढाय करू पथ्य पाळू पण नेमकं काय होईना आम्हाला भवरोगाई से गाय भवरोगाई से गाय भवरोगाई से गाय भवरोगाई से गाय टोकाचं बोलतात महाराज भवरोग आहे आणि काय सुरलं की आता आपल्या समोर उदाहरण येत आईचं काय नाव छकुलीचं धनश्री अरे कलियुगामध्ये असं घडू शकतंय कलियुगामध्ये आपल्या पुढे जिवंत उदाहरण आहे ना काय अवस्था होती तिच्यावाली दिवसातून किती वेळा तिला असं फिट येत होते तिला सांगितलं तो फक्त भगवंताचं नामस्मरण कर महाराज आज ती किती चांगल्या अवस्थेत आहे महात्मे जाहिरात नसता करत कधी असे तोडगे ताडगे जर लोकांना पोरग सांगितले तिथे उभं राहायला जागा नाही पुरायची माहिती असे तोडगे ताडगे जर इथं सांगितले ना असे त्यांना प्रत्यक्ष आणून इथं उभं राहायला जागा नाही भेटायची माहिती का तुम्हाला संतांचा परमार्थ तसं नसतो कारण तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा हे सगळं एक विश्व चळत असे एका परमात्मेने संतांनी याचं काही बाजार नाही मानला महाराज किती दिव्य उदाहरण आहे अरे भवरोगाय शेजारी आणि काय काय जबरदस्त अनुभव आपल्याला
आयुष्यभर स्मरण राहील असा अनुभव आहे महाराज. डॉक्टरचा काही विषय नाही, ते सांगलेला होता. आता सगळे तुम्ही साक्षीदार आहे त्याच्यावाले. आज काय कृपा झाली तिच्यावर. ही सगळी शक्ती नामस्मरणाची. नामावर श्रद्धा, आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, प्रति लक्ष्मीचा सकळ जीवाचा करी तो सांभाळ. तर त्याच्यावर पूर्ण तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार वाहू हा संसार या गोष्टी तर जाणार आहे. आपल्या दृष्टीने ह्या सुद्धा सामान्य नाही महाराज. भवरोग शरीर सोडावं लागणार आहे आपल्याला एक दिवस. ज्या शरीराच्या शब्दात नाही सगळा पसार आहे महाराज. किती चिटकलोय आपण त्याला. घटकावर सोडायला तयार नाही आपण. घटकावर सोडायची आपली तयारी नाही. आणि एक दिवस सगळं सोडावं लागणार आहे. क्षणभंगूर नाही माशी पंख पाकडे तव येसरे. मग म्हणून का आपण आम्हाला सवड नाही यायला तुला सांग. आम्हाला सवड नाही म्हणते. काय करतात त्याच्या तो काय तिथे वशिला नसतो चालत. मग म्हणता येईल का आम्हाला सवड नाही. 2-3 दिवस सवड नाही. आमचं लय काम चालू आहे. आणि एक क्षणभर भरोसा नाही. तिथे सत्ताच कोणाला चालत नाही. मला म्हणते नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी कसावया काळाची उडी, पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी भगवान परमात्मा सोडवतो म्हणजे आपल्याला सत्य स्वरूपाचं ज्ञान करून देतो. सत्य स्वरूपाचं जर ज्ञान झालंय काय झालं काय आपण जर मरतच नाही आपलं स्वरूपी मी वासुदेव तत्वता मला स्पष्ट म्हणले ना. आता कैसे
झाले. आता कसे येणं जाणं म्हणले, आता आपली गाठी इथं नाही, आलं कोणी वैकुंठ तिथं तर गाठ होईल आपली. आता परत येणं जाणं नाही महाराज. राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो आम्ही जातो आमच्या गाव, आमचा राम राम घ्या. सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं ना, आता काय, आता कशाचं येणं जाणं. आत्मस्वरूपाला काहीच नाही महाराज. उजळला दीप दीप उजाळला ना कोणतीच बाधा राहत नाही बरं का. मग शेवटच्या मला सांगतात कोणतीच बाधा नाही मग. तू का म्हणे तू का म्हणे मुक्त झालेली माती. तुका म्हणे मुक्ती परदेवी नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. जीवनामध्ये बाबाजी सारखे सद्गुरू प्राप्त झाले, यथार्थ स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, आयुष्यभर भगवंताचं भजन केलं, तो रस सगळ्या अंगामध्ये भिडला महाराज. तो रस तुका म्हणे देव भरीला विठ्ठल, तो रस पचला पाहिजे. काही ना खाऊन पचत नाही, सगळ्यांना दिव्य औषधी पचत नाही. ती वाघिणीचं दूध आहे ते काय सामान्य नाही ना, त्याला सोन्याचं पात्र लागतं. बाबा म्हणे सोन्याचं पात्र म्हणजे अंतकरण पवित्र लागतं. तुका म्हणे चित्त योनी गोपाळ राहे तेथे, ही त्या ब्रह्मरसाचे काय आहे फलश्रुती महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो प्रसाद प्राप्त झालेला आहे. त्याचं चिंतन घडावं, त्याचं नामस्मरण घडावं. काय होतं, आवरण येत असतं. बाबा म्हणायचे कालाच्या ओघात मल आवरण येत असतं. सत्संगात आलं का मग हे सगळं निघून जात असतं, नाही का, धुवून निघत असतं. असं जसं दिवाळीला आता धुवून काढलं सगळं चकाचक, तसं अंतकरण सत्संगामध्ये बिनु सत्संग विवेक राम कृपा भिना सुलभ. म्हणून जीवनामध्ये सत्संग घडावा, म्हणून हे सगळं नियोजन आहे. बाकी दुसरं काय होते. मग तो स्त्रीला याची आवड होती, भजनाची आवड होती, सत्संगाची आवड होती. मग त्यांना जे आवडतं तेच केलं पाहिजे ना आपण. संतांना तेच आवडत असतं. आवडी देवाची तो ऐका नामाचा उच्चार. जीव ज्ञानेश्वर माऊली तासभर काकडा करायचा आपल्याला. आता बेस्टपैकी विश्रांती झाली पाहिजे. आता बेस्टपैकी विश्रांती.
टॉनिक आहे महाराज, काय सामान्य टॉनिक नाही का, फार मोठी औषधी झाली सेवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी. एकदा आपण श्रीकृष्ण गोविंद हरी भजन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद